नागरदेवळे येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणारे 6 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. पुष्कर संतोष शेला राहणार नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर हे नागरदेवळे गावातून त्यांचे मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असताना सोहेल चांद शेख राहणार नागरदेवळे व त्याचे इतर 7 साथीदारांनी तक्रारदार यास तलवार, लाकडी दांडके, लोखंडी गजानं जिवेठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मित्र यास सुद्धा शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 472/2024 भादवी कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 आर्म ऍक्ट कायदा कलम 4/25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. पोलीस पथकानं गुन्हा ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचे पार्श्वभूमीची माहिती घेतली. सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपींविषयी काही एक माहिती मिळून येत नव्हती. वरील दोन्ही पोलीस पथके आरोपींचे मुकुंदनगर येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असताना दिनांक 7 मे 2024 रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदरचे आरोपी हे मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपून बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकानं बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता एका पत्र्याचे शेडमध्ये 6 इसम बसलेले दिसले. सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे सोहेल चांद शेख वय 26 वर्ष राहणार बुरहाननगर रोड नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर, शोएब चांद शेख वय वर्ष 26 राहणार सदर, शोएब हमीद सय्यद वय 23 वर्ष राहणार गोटीची तालीम जवळ नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर, अमीन हुसेन पठाण वय वर्ष 21 राहणार सदर, साहिल अकबर पठाण वय वर्ष 28 वर्षे राहणार मराठी शाळेमागे नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर, रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण वय वर्ष 30 राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नागरदेवळे तालुका जिल्हा अहमदनगर असं असल्याचं सांगितलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासाकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे करत आहेत.